नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील विधवा महिलांसाठी तसेच ज्येष्ठ नागरिक व आजारी निराधार व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमार्फत, श्रावणबाळ योजनेमार्फत पेन्शन दिले जाते। या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। मे महिन्याची पेन्शन तारीख अपडेट आलेली आहे, तारीख जाहीर झालेली आहे। मित्रांनो, SAS.mahaIT.org या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या वेबसाईटवर मेसेज आलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की या वेबसाईटवर मेसेज आला की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पेन्शन 2 ते 3 दिवसात जमा होत असते। तर मग कोणती तारीख सांगितली आहे, काय आहे मेसेजमध्ये माहिती, ती आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी दुपारी 5 वाजल्यापासून ते 24 एप्रिल 2026 रात्री 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आता हा मेसेज आलेला आहे, म्हणजे 24 एप्रिल नंतर म्हणजे 25 एप्रिलपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे। यामध्ये विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, निराधार व्यक्ती असतील, तर अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात 25 एप्रिलपासून हे पैसे मिळणार आहेत। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी आता दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत पैसे देणार आहे, पेन्शन देणार आहे। त्यांचाही कालच मेसेज आलेला आहे, निधी मंजूर करण्याचा GR या ठिकाणी आलेला आहे। दिव्यांग बांधवांनाही थोड्याच दिवसात हे पैसे मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आनंदाची ही बातमी आहे। सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।